रामकृष्ण हरी मंडळी, महाराष्ट्रातील फेमस नाश्ता म्हणजे कांदा पोहा। हा कांदा पोहा आहे तो सर्वांच्याच आवडीचा नाश्ता आहे आणि झटपट हा पोहा तयार होतो। नवीन स्वयंपाक करणाऱ्यांसाठी किंवा ही न्यू कमर्ससाठी ही एकदम सोपी अशी रेसिपी आहे। अशा पद्धतीने केलेले पोहे आहेत ते एकदम मऊ लुसलुशीत मोकळे मोकळे तयार होतात आणि खूप वेळ हे सॉफ्ट राहतात, अजिबात असे ड्राय पडत नाहीत किंवा कडक बनत नाहीत। यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथं आपण एक चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती पोहे आहेत ते चाळून घ्यायचे। हे थोडेसे जाडसर असे पोहे आहेत आणि त्यानंतर इथं पोहे आहेत त्यात आपण काढून घेऊया। इथे मी 4 माणसांचे पोहे करत आहे, 4 व्यक्तींसाठी आहेत। तर आपण जी मूठ घेतो एक भरून, एक बचक भरून बोललं जातं, तर 4 बचका घेतलेल्या आहेत। एक बचक म्हणजे एका मुठीपेक्षा थोडेसे जास्त। आता आपण हे चाळून घेऊया चाळणीने, त्याच्यामध्ये काही घाण असेल तर आपण ती काढून घेऊया। आता इथे बघा पोहे चाळून घेतलेले आहेत आणि मी चाळणीवरतीच पोहे आहेत ते शक्यतो धुवून घेते। त्यामुळे काय होतं, टोपामध्ये धुतल्यामुळे काही वेळेस पाणी जास्त राहतं किंवा मग ते जास्त गिजगे बनतात। त्यासाठी 1 मिनिटासाठी असे नळाखाली पोहे आहेत ते धुवून घ्यायचे, म्हणजे जे पाण्यातील त्याची पोह्यांची घाण असते, वरचे पांढरं पाणी असतं ते निघून जातं आणि पोहे एकदम मोकळे मोकळे होतात। बघा आता पोहे ते आपण बाजूला ठेवून देऊया नितळ। इथे मी 4 व्यक्तींसाठी बनवते, तर इथं 4 कांदे आहेत ते सोलून घेतलेले, मीडियम आकाराचे घेतलेले। कांदा थोडाफार जास्त झाला तरी चालू शकतं, कमी घालण्यापेक्षा थोडा कांदा जास्त घालायचा। कांदा जास्त घालण्यामुळे काय होतं की पोहे आहेत ते सॉफ्ट राहतात आणि ड्राय बनत नाहीत। आता इथे आपण मिरची आहेत, त्या 4 मिरची आहेत त्या अशा पद्धतीने थोड्याशा क्रॉस मध्ये चिरून घेऊया। त्या दिसायलाही खूप छान होतात आणि मुलं जर खाणारे असतील तर त्यांना वेचताही येतात, म्हणजे त्या बाजूला काढता येतात। तर अशा पद्धतीने आपण मिरची आहे ती कट करून घेतलेली। इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, फ्रेश कोथिंबीर, ती धुवून घेतलेली आणि तीही आपण इथं चिरून घेणार आहे। तुमच्याकडे इथं अवेलेबल असेल तर तुम्ही कढीपत्त्याचाही वापर करू शकता। त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया। तेल घालताना इथं तेल थोडं जास्त घालून घ्यायचं। इथं मी 2 पळी आणि त्यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे 2.5 पळीच्या आसपास इथं मी तेल घालून घेतलेले। आता माझ्या पळीचा आकार मीडियम आहे, तुमची पळी मोठी असेल तर 2 पळीच घालून घ्यायचंय। त्यानंतर यावरती अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ते घातले आणि सोनेरी रंगापर्यंत चांगले तळून घेतलेले। त्यानंतर आता आपण हे बाहेर काढून घेऊया। तेल गरम आहे, आता याच्यावरती मी इथं बारीक मोहरी घेतलेली आहे। जाड मोहरी घेतली ना की ती तोंडामध्ये येते आणि अशी कडकड लागते, तर मुलं खात नाही, तर त्यासाठी इथं बारीक मोहरी वापरली। त्यानंतर जिरा घालून घेतला आणि ते तडतडल्यानंतर त्यावरती चिरलेला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे। कांदा आणि मिरची चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं। त्यावरती चवीनुसार मीठ ऍड करायचं, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो। आता इथं मीठ ऍड करत असताना अर्ध मीठ आहे ते कांद्यावरती ऍड करायचं आणि अर्ध मीठ आहे ते तुम्ही पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पोह्याला आहे ते मीठ व्यवस्थित लागतं आणि पोहे आपले छान बनतात। आता बघा इथं कांदा भाजत आलेला आहे, तर शेवटी इथं आहे ते अर्धा चमच्याला पण कमी मी इथं हळद घालून घेतलेली आहे। हळद शेवटी का घालायची, तर हळद सुरुवातीला घातल्यानंतर हळद जळली जाते आणि मग काळी पडत जाते आणि पोह्याची टेस्ट आहे ती कडवट लागते। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातली, थोडी परतली आणि त्यावरती हे पोहे घालून घेतले। पोहे घालत असताना बघा असे सुट्टे सुट्टे पोहे झालेले आहेत आणि ते आता व्यवस्थित आपण कांदा आणि मिरची मध्ये मिक्स करून घेऊया। पोहे ते जास्त वेळ गॅसवरती ठेवून असे झाकण ठेवून पूर्ण म्हणजे जास्त वेळ ठेवायचे नाही, त्यामुळे काय होतं खालून पोहे ते कडक बनले जातात आणि वरून फक्त वाफरले जातात। तर त्यासाठी पोहे आहेत ते 1-1 मिनिटाला सारखे हलवत राहायचे, झाकण ठेवायचं पण 1-1 मिनिटाला काढून येते हलवून घ्यायचंय। बघा आता पोहेला चांगली वाफरलेले आहेत, आपण तरी सुद्धा हलवून घेऊया। कुठे कुठे पोहे राहिलेले असतात तर ते व्यवस्थित सगळीकडनं आपण मिक्स करून घेऊया। त्यावरती मी तळलेला शेंगदाणा पण घालून घेतलेला आहे आणि परत आपण त्यावरती झाकण ठेवूया। परत 1 मिनिटानंतर मी हलवून घेते। असंच 2 ते 3 वेळा करून घ्यायचे। पोहे ते लगेच बनतात, 10 मिनिटात पोहे ते आपले तयार होतात। बघा आता मी चेक करते मीठ वगैरे बरोबर आहे का। याच्यामध्ये आवश्यकता वाटल्यास मीठ थोडंसं वरनं ऍड करायचं। इथं मी 1 ते 1.5 चमचा वरून साखर घालून घेतलेली आणि फ्रेश कोथिंबीर घातली ना। आता आपण हे मिक्स करून घेऊया। साखर घातली की कसा बॅलन्स मेंटेन होतो आणि पोहे ते चवीला खूप छान लागतात। पोहे ते जास्त परतत बसायचे नाहीत, 5 ते 7 मिनिटात पोहे ते तयार होतात। जास्त 2 ते 3 वेळाच वाफ काढून घ्यायची। आता इथं आपले पोहे बघा तयार झालेले, एकदम मऊसूत पोहे असे तयार झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे। तिथे तुम्ही बघू शकता पोह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, ती एकदम सॉफ्ट असे आपले पोहे तयार होतात। चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या गावरान आणि सिंपल रेसिपी पाहण्यासाठी। धन्यवाद।